तसेच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ द लक, कारण की हा जो सामना असेल करो या मरोचा असेल. जो सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये जाईल. फलंदाजी ट्रॅकवर येताना दिसत आहेत निशांत आणि विकी, आणि फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं कुंजन राऊत गोलंदाजी ट्रॅकवर येताना पहिला चेंडू घेऊन येत आहे. पहिलाच वेगवान मारा मारण्याचा प्रयत्न पाहूया. फटका फसतोय परंतु तिकडे झेलची संधी होती, परंतु काय घडलं जाते पहिल्याच चेंडूवरती झेल बाद होऊ शकला असता निशांत, परंतु तिकडे क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्या मिसफिल्डिंगचं रूपांतर 4 धावेने भोगावं लागतंय ते कुंजन राऊतच्या संघाला, आणि संघाचा श्रीगणेश 4 धावेने केला जातोय. काय फटका खेचला होता लॉंग ऑनच्या दिशेने. चला आकाश दादा विनंती करतोय, आपला मॅन ऑफ द मॅचचं मेडल घेऊन जायचंय, आणि मॅन ऑफ द मॅचचं मेडल देत आहे ते तृणाल यांच्याकडून त्यांना मेडल दिलं जाईल. तत्पूर्वी मैदानामध्ये परतूयात. बिग ब्लास्ट करताना पहिल्या चेंडूवरती पाहावयास मिळाला निशांतच्या फळीतून एक मोठा फटका आला. तदनंतर दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन, काय फटका, परत पुन्हा एकदा झेलचीची संधी आणि झेल बाद. डी जे धन्यवाद डीजे. हे पावले देव मला मल्हारी. पहिल्याच चेंडूवरती जीवदान मिळालं होतं परंतु दुसऱ्या चेंडूवरती मिळालं नाही. नक्कीच कुंजन म्हणत असेल की हे पावले देव मला मल्हारी. तशाच प्रकारचं काही घडताना दिसतंय आपल्याला या मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती झेलची संधी होती परंतु दुसऱ्या चेंडू मागे कुठलीच चुकी केली नाही संजय यांनी, आणि झेलच्या रूपामध्ये पहिला गडी गारद होताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यात जातोय तो प्रतीक. अजूनही विकी मोरे एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याला मैदानात पाहावयास मिळतोय. त्याची फळी बोलली तर नक्कीच एक आपल्याला चौकार षटकारांचा पाऊस या मैदानामध्ये नक्कीच पाहावयास मिळेल. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी तो करेल, कारण की त्याचं या खेळपट्टीवरती राहणं खूप महत्वाचं ठरेल त्याच्या संघासाठी. आता मात्र सुंदर कमबॅक करताना दिसतोय. काय सुंदर गोलंदाजी. कुठेतरी मी म्हणेल की आज कुंजन थोडीशी वेगवान जलद गतीची गोलंदाजी करताना दिसतोय. नेहमीच फिरकीचा जादूगर ज्याच्या बोटांची जादू आपण पाहत असतो, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही टर्न त्याच्याकडे आहेत, तशाच प्रकारची गोलंदाजी करताना, परंतु आता मात्र पुन्हा वेगावर स्वार होताना एक धाव नक्कीच मिळेल. थर्डमॅनच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली जाते ती 5 धावसंख्या. चला धनील पाटील साठी बक्षीस लागू होतोय. जर फलंदाजीसाठी आला आणि जर त्याने षटकार खेचला तर त्याला 5-0-0 च बक्षीस हार्दिक पाटील त्यांचेच बंधू यांच्याकडून लागलं जात आहे. तत्पूर्वी मैदानामध्ये परतूयात. आता मात्र बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु काय चेंडू टाकला जातोय, परंतु इकडे मात्र पंच एक अतिरिक्त चेंडूचा इशारा देत आहेत. तटस्थ असे पंच आपल्याला पाहावयास मिळत आहेत. मी सकाळपासून बघतोय एक साइडला तुषार एका साइडने उभा आहे लेग अंपायरच्या रूपामध्ये. सकाळपासून तो अंपायरिंग करतोय. काय सुंदर असं अंपायरिंग त्याच्याकडून पाहताना मिळतंय. तत्पूर्वी मैदानामध्ये परतोय पुन्हा एकदा. आता मात्र लेग मध्ये चेंडू लेग ब्रेक टाकलेला होता पण त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय विकी मोरे, आणि जातोय तो सरळ सीमा रेषा पार षटकार. कशी नाची राणी कशी खुदी राणी. धन्यवाद डीजे. आतापर्यंत कुंजन कुठेतरी जलद पद्धतीची गोलंदाजी करत होता परंतु एक चेंडू फिरवला आणि त्या चेंडूवरती पुरेपूर फायदा उचलला गेला. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव नक्कीच मिळेल त्या चेंडूवरती. या षटकातील एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती एक गडीच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. डीजे तू
किती ग साधी आहे आणि फक्त माझीच आहे. कधी कधी जरा भांडते पण जान बेबी तू माझी आहे. तुझ्या बिना काही सुचत नाही, तूच तू ग हवीशी आहे. कधी कधी अशी लाजते असे वाटते की तू राजी आहे. कसं डुंपर येतंय गालावरी दिवाना धन्यवाद मनाला डीजे. प्रतीक मोरे यांच्यासाठी देखील पारितोषिक लागलं जाते. प्रत्येक षटकारामागे 500 म्हणजे 500 रुपयांचं पारितोषिक लागलं जाते हार्दिक पाटील यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येताना दिसतोय तो पराग. काय फटकेबाजी केली होती, काय फलंदाजी केली होती, पर आता मात्र बिग 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 ब्लास्ट येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जातं षटकाराने. डीजे कोंबडे घेऊ द्या किर्र मला बिगतला येऊ द्या. डीजे काय मोठा फटका खेचला गेला. सरळ राऊंड द ग्राउंड टॉप ऑफ दी ऑर्डर मारला गेलेला फटका होता. आता मात्र विकी बोलायला लागले. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. एक आखूड पद्धतीचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या अंकांवरती. आता मात्र पाहावयास गेलं तर विकीची फळी बोलते. 2 षटकार आलेत. 2 षटकाराने तो वैयक्तिक 14व्या धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूंच्या मागे 14 या धावसंख्येवरती खेळतोय. काय कमालीची फलंदाजी करताना दिसतोय विकी. पुन्हा एकदा परागॉन गोलंदाजी ट्रॅकवर येताना दिसतोय. पुन्हा प्रतीक याला सुंदर चेंडू टाकला जातोय. तिकडे यष्टीजीतची अपील होती परंतु फेटाळून लावली जाते. एक धाव नक्की माफ करा निर्धाव पद्धतीने चेंडू टाकला जातोय. कमबॅक करताना दिसतोय आपल्याला पराग. पहिल्या चेंडूवरती मोठा बिग ब्लास्ट केला होता परंतु तदनंतर एक सिंगल आणि एक निर्धाव चेंडूची सांगता करताना 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते ती 20 धावा. चला यापुढील जो सामना रंगेल, पहिला उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना जो रंगेल तो अमित गावड विरुद्ध निनाद पाटील. तर दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. यापुढील पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल निनाद पाटील विरुद्ध अमित गावड. तदनंतर मैदानामध्ये परतोय. इथे काय घडलं जातंय, वाईटचा चेंडू होता परंतु विकी म्हणतोय की नाही 9 चेंडू आहेत, 9 चेंडू मीच खेळणार आणि त्या 9 चेंडू मागे माझ्या संघाला मी एक आव्हानात्मक स्कोर पर्यंत पोहोचवणार. त्यासाठी त्याने स्ट्राईक घेतली आहे. त्या स्ट्राईक घेतलेल्याचा किती फायदा उचलतोय पाहूयात. कारण की या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ती 21 धावा. आणि तिकडे प्रेक्षक वर्ग मजा करताना दिसत आहेत. काय या रम्य अशा वातावरणामध्ये समुद्र नारायणे देखील आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 21 लागली गेली आहे. तत्पूर्वी पुढचा चेंडू पराग यांचा. पुन्हा एकदा कव्हरच्या रिजन मध्ये टोलला चेंडू. झेलची संधी आहे परंतु तिकडे झेल काही होणार नाहीये. पण एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेवरती समाधान मानतायत. आणि मी स्वप्नील बद्दल म्हणेन जो नवीनच फलंदाजी ट्रॅकवर आलाय. माफ करा निखिल. चला मर्द ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि बाउंड्रीचा आढावा घ्यायचा आहे. चला कल्पेश दादाचा मुलगा मयांक पाटीलला विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच मर्द ग्रुपच्या सर्व सभासदांना विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईन्सवर जायचंय. मी म्हटल्याप्रमाणे निखिल या मी फलंदाजाची नक्कीच एक प्रशंसा करेल की हा फलंदाज जो आहे कधीच प्रॅक्टिसला येत नाही. फक्त NPL आणि बॅचमेट या 2 दिवशी तो फक्त आपल्याला फलंदाजी ट्रॅकवरती दिसतो आणि त्याच्या रिव्हर्स फटक्यामध्ये तो खूप माहिरत त्याला हासिल आहे. त्याच प्रकारे त्याने एक फटका घेतला षटकारासाठी.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही फळीवरती आला नाही. एक धावेची सांगता होते तिकडे दुसऱ्या धावेसाठी कौले परंतु एका धावेवरती समाधान मानतात. बघता बघता क्षेत्ररक्षकाकडून चुकी होत आहे आणि चुकीचा मोबदला 2 धावेमध्ये मिळाला जातोय. बघता बघता 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 30 ही धावसंख्या. आपण जाऊयात डीजे कडे एक सुमधुर संगीताकडे. डीजे माडी दमस्तू काम करी करी देखात नाही माडी ते मनावरी बशी बशी संतीले काम सांग जो मनी बायको ना आजूवर ले जो मजा मारी आधी रिमिक्स माडी मारी संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय तो नितीश. ऑन स्ट्राइक मार्क असेल विकी. अजूनही 5 चेंडूंचा खेळ केलाय 16 धावा जमवल्यात. अजूनही 6 चेंडू त्याच्याकडे आहेत. या 6 चेंडू मागे किती धावसंख्या मिळवेल पाहूयात कारण की आता मात्र विकीची फळी थांबणार नाहीये कारण की 6 चेंडू शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावीच लागेल. काय सुंदर चेंडू टाकला गेलाय. ओव्हरपिच मध्ये चेंडू होता परंतु एक धाव नक्कीच मिळेल आणि तिकडे किती सुंदरच फेकी केली जाते परंतु बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत की काय आणि इकडे धावचित मात्र होतंय. विकी सांगतोय की मी हे पुढील 5 चेंडू मीच खेळणार कारण की त्याला जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सचा पुरेपूर फायदा घेताना दिसेल का. परंतु आता मात्र एक मोठा गडी तंबूच्या आसराला येताना दिसतोय निखिलच्या रूपामध्ये डीजे. अभिषेक exclusive DJ Get on दुसरा चेंडू घेऊन येताना नितीश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती येतात. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला जातोय आणि इकडे झेल बाद होताना दिसतोय विकी डीजे. धरून हाताला धरून घेणार का डोळ्यात डोळं गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून घेणार का डोळ्यात डोळं गोड होऊन मिठीत येणार का रे तुमच्या फॅमिलीत गेळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत गेळेवालीला घेणार का. धन्यवाद डीजे. आता मात्र धनेश यांच्यासाठी प्राइज ऑन आहे. हार्दिक पाटील यांच्याकडून 2000 प्रत्येक षटकारासाठी 2000 पारितोषिक हार्दिक पाटील यांच्याकडून लागलं जात आहे. माफ करा प्राइस थोडस वाढलं जातंय. प्रत्येक षटकारामध्ये 5000 प्रत्येक षटकारामागे 5000 पारितोषिक लागलं जाते. काय बांधिलकी बघायला मिळते काय बंधुप्रेम पाहावयास मिळते आपल्याला. एक प्रोत्साहन दिलं जाते पैशांच्या रूपामध्ये थोडस त्याला एक सपोर्ट केला जाते की तू षटकार मागशील. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करेल बनील आपल्या संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी 5000. चला पंच घाई करायची आहे पंच ताकीद द्यायची आहे घाई करायची आहे. सूर्यनारायणाच्या अस्ताच्या अगोदर आपल्याला हे सामने पार पाडायचे आहेत. यानंतर 2 सेमी आणि 1 फायनल खेळवायचे. तर सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडी घाई करायची आहे. चला पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही फळीवरती आला नाही. एक धाव नक्कीच
काय कमालीची गोलंदाजी करताना दिसतोय नितीश. विकी सारखा मोठा फलंदाज तंबूच्या आसराला गेल्यानंतर काय कमबॅक करताना दिसतोय कुंजन सुद्धा. थोडस एक जोश त्यांच्या टीम मध्ये उत्स्फूर्त होताना दिसतोय. तत्पूर्वी पुढचा चेंडू तो मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही फळीवरती आला नाही. एक धाव नक्कीच मिळेल, दुसऱ्या धावाचा काहीच प्रयत्न होत नाहीये. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते ती 33 धावा. चला आतिश दादा, मी तुम्हाला विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये यायचंय, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. आतिश दादा तुम्हाला विनंती करतोय. तत्पूर्वी मैदानामध्ये परतूयात. धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते 33 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. धनील यांच्यासाठी प्राइज ऑन आहे आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही फळीवरती आला नाही. एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येमध्ये 1 ने बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 अंकांवरती. काय कमालीची गोलंदाजी करताना दिसतोय नितीश. आपल्या बोटांतील जादू काय एक फसवी गोलंदाजी करताना दिसतोय, कारण की विकी सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं जो 16 धावांवरती खेळत होता आणि त्याचा विकेट देखील मिळवला. कमालीची गोलंदाजी म्हणता येईल. या हाणामारीच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये एकही चौकार किंवा षटकार मारू दिला नाहीये. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल नितीश यांची. तत्पूर्वी शेवटचा चेंडू आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. तिकडे झेल होतोय का पाहूया आणि झेल बाद डीजे. धन्यवाद डीजे. चला टॉसबॉक्स मध्ये परतूयात. पहिला उपांत्य फेरीचा सामना तर नाणेफेकीसाठी आतिश दादा यांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पहिला सेमीफायनलचा सामना रंगेल. नाणेफेकीचा कौल होतोय. पहिला सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल विजयी होतोय तो अमित कावड. चला धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. 35 धावांचं आव्हान असेल ते कुंजन राऊत या संघासमोर. कशा प्रकारे पेललं जाईल, कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जाईल, की डिफेंड केला जाईल, की गोलंदाजी फलंदाजांवरती भारी पडेल, की फलंदाज गोलंदाजांवरती भारी पडतील, थोड्याच क्षणात पाहूयात. जाऊयात डीजे कडे, एक सुमधुर संगीताकडे. डीजे तिच्या रूपावरी माझे प्रेमानं खोटपणा नाही गो, माझे प्रेमानं खोटपणा नाही गो, माझे काळजाचा तुकडा तू हाय गो. माझी बायको सांग लगीन तू करशील काय, माझी बायको. धन्यवाद डीजे. चला सलामीचे 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कुंजन विनंती करतोय सलामीचे 2 फलंदाज मैदानात त्वरित पाठवायचे आहेत. चला विकी तुम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. आणि तृणाल गावडसाठी आमची सर्वांची लाडकी बाई म्हणजे संयुक्ता आणि निलांगी यांच्याकडून पारितोषिक येते. जर झेल टिपला तर 1 बिअरचं बॉक्स तृणाल गावडसाठी येते. आणि अमित कडून सुद्धा जर झेल टिपला तर बडवायझरचा 1 बॉक्स म्हणजे 2 बिअरचे बॉक्स तुझ्यासाठी लागू होतात. चला पंचा सलामीचे 2 फलंदाजांना बोलवायचं आहे. चला सलामीचे 2 फलंदाज कुंजन वारंवार विनंती केली जाते सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. आणि मर्द ग्रुपच्या सर्व सभासदांना विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईनचा आढावा घ्या.
धन्यवाद, थँक्यू सो मच. भागेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतात. 18 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. पुढील होणारा सामना सेमीफायनलचा सामना, अत्यंत महत्वाचा मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु या सामन्याकडे आपण पाहतोय, या सामन्यातला विजयी संघ खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र सेमीफायनल क्रमांक 2चा अगदी तो मॅच खेळण्याकरिता तयार असेल. सुहास ठाकूर यांच्या संघासमोर तो खेळण्यासाठी तयार असेल. पाहूया आता काय होते आणि काय बिघडतंय. 18 बॉल आणि 35ची गरज. गोलंदाजी मार्कवर विकी. कुंजन आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला विकी, आता जास्त वेळ घेऊ नका, आणखीन सामने खेळवायचे आहेत. वेळेचा विचार केला तर 6 वाजलेले आहेत. 3 मॅचेस अत्यंत महत्वाचे आहेत. जाऊया मॅचकडे. अगदी समुद्राच्या लाटा देखील आता अगदी जवळ यायला लागल्यात मैदानापासून. आपण पाहतोय 6 वाजलेले आहेत. 1 तासाचा अवधी बाकी आहे, ज्यामध्ये आपल्याला 3-3 षटकांचे सामने भरपूर मोठे आहेत. 5:45 मात्र झालेले आहेत. आता इथून 1 तास आहे. 18 बॉल आणि आपण पाहतोय गरज आहे ती म्हणजेच 35ची. चला प्लीज, मॅचला सुरुवात करायची आहे. तर जाऊया मॅचकडे. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल डबल एकाच वेळावर 2 गाड्या बघायला मिळाल्या. आणि आपण पाहू शकाल इथे मात्र धावचीतची संधी. फलंदाजाला परतीचा प्रवास इथे निश्चित आहे. यस, विकेटचं पतन. फलंदाज हितेश बॅक टू द डगआउट, गॉन. इथे जर आपण पाहिलं तर 1 शॉट म्हणजे एकही रन मिळणार नाही. विकेटची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट, गॉन. कुणाल गावड यांनी जर झेल टिपला तर मनीष पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 3,333 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुणाल गावडसाठी मात्र इथे बक्षिसांचं कैरात आपल्याला बघायला मिळतंय. पाहूया इथून काय होईल आणि काय बिघडेल. 17 बॉल आणि आपण पाहतोय गरज आहे 35ची. चांगल्या पद्धतीचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विकी मोरे. हा बॉल देखील आपण पाहिला, अगदी वेगवान आणि अंगावर जाऊन आदळणारा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत एकही धाव होत नाही आणि एक गडी देखील बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. विकीची गोलंदाजी चांगली आहे. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून विकीकडे पाहिलं जातं. एक उंचपुरा आणि वेगवान असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून मात्र फटका खेळलाय आणि कुंजन यांच्या माध्यमातून पहिली एक धाव. दनील ही जी या मैदानाच्या आतमध्ये गाय आहे तिला मात्र बाजूला करायचंय. जाऊया मॅचकडे. 3 बॉलचा खेळ मात्र इथे पूर्ण होतोय. धावसंख्या 1 फलकावरती. या सामन्यातला विजयी संघ सुहास ठाकूर यांच्या संघासमोर 2 हात करेल. अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हौशी नांदगावचं मात्र ऐतिहासिक मैदान. एक सुंदर पद्धतीने मात्र ही स्पर्धा. चला तेवढं शिफ्ट करा, त्या गाईला शिफ्ट करा. कुंजनने जर आपण पाहतो 3 चेंडू आणि 3 षटकार आणले तर प्रतीक मोरे सातपाडी फड यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुंजनने जर 3 चेंडू आणि 3 षटकार ठोठावले तर प्रतीक मोरे सातपाडी यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 14 बॉल आणि 34 धावांची गरज. पराग मोरे यांच्या प्रत्येक षटकाराकरिता गणेश मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे बक्षिसांचं
वितरण केलं जातंय. पाहूया येणाऱ्या काळात ती बक्षिसं जिंकली जातील का. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. काही कमालीचा चेंडू, चेंडूला सन्मान दिला. गुड लाईन, गुड पिचिंग, चांगला टप्पा मात्र इथे हाताळलाय. आणि इथे जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंमागे फक्त 1 धाव खर्च करत गोलंदाजी काही कमालीची राहिलंय ती म्हणजेच विकी याची. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. शेवटचा बॉल, पहिला बॉल 1 शॉट होता. पहिली धाव 1 शॉटची होती, तिथे मात्र तुम्हाला धाव मिळणार नाही. आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल विकी यांचा, यावेळेस सुपला शॉट. आणि जिथे मात्र आपण पाहतोय कॅच सुटलाय. आता कॅच सुटलाय तर सुटलाय कुणाचा सुटलाय, अर्थात पराग. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 29 धावांची झंझावती खेळी याच खेळाडूने केली होती आणि त्याचा जेल तुम्ही सोडलाय. आता उर्वरित आहेत बॉल 12 आणि धावा जमवायच्या 34. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आपण पाहतोय ते म्हणजेच निशांत. आणि निशांत आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती 1 आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात सिंगल मात्र मिळतंय. या सिंगलनं मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 वरती. 11 बॉल 33 ची गरज. एका बाजूला पराग, एका बाजूला कुंजन, ही मात्र जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. 11 बॉल आणि 33 ची गरज. परागला मात्र 1 संधी मिळाली आणि या संधी मिळाल्यानंतर परागला इथून चांगले क्रिकेट खेळून दाखवणं अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. चेंडू जर आपण पाहिला तर अगदी शरीरामध्ये ज्याची चेंडूची पिचिंग होती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. 10 बॉल आणि 32 ची गरज. 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. तर यावेळी जर आपण पाहिलं तर जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली निशांत यांनी तर संयुक्ता गावड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला खेळला होता निशांतनं मात्र आपण पाहतोय, परंतु इथे कुंजन यांना परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं बटन मोठा लागलेला हादरा गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रोशन आलेत आणि 9 बॉल आणि 32 ची गरज. सामना हळूहळू लांबायला लागलाय कारण आपण पाहतोय तुम्हाला सुरुवात करायची होती ती योग्य सुरुवात झाली नाही. विकीचे षटक चांगलं राहिलं. इथे जर आपण पाहिलं तर पंचांकडे मागणी केली, पंचांनी देखील मागणी अगदी उचलून धरली. निशांची गोलंदाजी क्वालिटी गोलंदाजी, मागे यष्टीरक्षक विकी ज्याने मात्र उधळलाय डाव. आता ऑन हॅट्रिक, जर हॅट्रिक घेतली तर आपण पाहतोय संयुक्त गावड यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज निशांत यांना हा 500 प्लस होणार. सेकंड टाइम होणार तेव्हा 500 प्लस, आणखीन एकदा मग 1500 पर्यंत जातील. जाऊया मॅच कडे. तर निशांत मात्र गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी निशांतची राहिली आणि आता ऑन हॅट्रिक. 8 बॉल आणि 32. भरपूर लांब चाललाय सामना कारण तुम्हाला 8 बॉल मध्ये 6 षटकार ठोठावायचे आहेत. निशांतला आपण पाहतोय जे निशांत सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी चांगली त्यांची राहिलेली आहे. 8 बॉल आणि 32 धावांची गरज.
फुलर लेनचा बॉल होता. यावेळी आपण पाहतोय हॅट्रिकचे चान्सेस कॅन्सल झालेले आहेत. आणखीन बॉल बाकी असतील ते या षटकातले ते म्हणजेच 7 बॉल आणि 31 ची गरज. 7 चेंडू आणि 31 ची गरज म्हणजे 7 बॉल मध्ये तुम्हाला 4 षटकार ठोठावायचे आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल असेल. निशांतची गोलंदाजी चांगली राहिली, विकीची गोलंदाजी देखील चांगली राहिली. आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता कोण येईल. यावेळी जर आपण पाहिलं तर हा बॉल देखील अचूक टप्पा आणि खोलवर टप्पाचा बॉल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ संपतोय. 2ची सरासरी राखत जर आपण पाहिलं तर 4 धावा या फलकावरती आहेत. घेऊया एक ब्रेक आणि येऊया मॅच कडे, जिथे 6 बॉल 31 ची गरज आहे. सहा बॉल आणि आपण पाहतोय 31 धावांची गरज. पहिलाच बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर अगदी स्विंग अँड मिस, अगदी स्टम्प्सला गुंगवारा घालत चेंडू निघून गेलाय. आता 5 बॉल आणि 31 ची गरज आहे. सामन्यामध्ये मात्र पकड निश्चित आहे. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमी फायनल क्रमांक 1. अमित, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यावेळेस बॅटची एज आणि चेंडू थर्ड मॅनला. निनाद आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. निनाद पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. याच गावातून आपण पाहतोय. लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, सर्वच क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये जो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निनाद पाटीलला आपण पाहणार आहोत. तर एका बाजूला अक्षय असतील, अमित असतील, भाग्येश असतील, ऋषी पाटील असतील. एक टॉप साइड एका बाजूला बघायला मिळेल. 4 बॉल आणि 3 ची गरज या मॅच मध्ये. औपचारिकता. हा बॉल जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय. इट्स व्हाईट म्हणजे आता 4 बॉल आणि 28 ची गरज. फक्त 4 बॉल फेकायचे आहेत तुम्हाला. 28 धावांची मात्र गरज आहे. एक हाती इथे विजय तुमच्याकडे निश्चित आलाय, परंतु येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 4 बॉल गोलंदाजाला प्लेन हाताळायचे आहेत. धावांची जर गती पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती 3 गडी बाद. नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. बिपिनला आपण पाहतोय यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय या थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फेकी येईल. आता चेंडूचा खेळ 3 बाकी आहे. 3 बॉल मध्ये 27 धावा. औपचारिकता, एक फॉर्मॅलिटी म्हणून खेळ तुम्हाला पूर्ण करावा लागेल. बाकी विजयाचा गवगवा हा सध्या बॅटिंग गोलंदाजी करणाऱ्या संघाचाच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली. विकेटची छोटी खेळी परंतु इम्पॅक्टफुल खेळी ती देखील राहिली. पुढचा बॉल कट केल्या चेंडूला डीप पॉइंटला. खेळाडू तिथून चेंडू उचलतील. प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग होईल. फेकी येते तत्पूर्वी मात्र सिंगल. आता 2 बॉल आणि 26 ची गरज. पुढचा मॅच तुमचं क्षेत्ररक्षण की फलंदाजी. अमित गोलंदाजी. ऑल राईट, लगेचच आपण फील्ड अरेंज करून घ्या, कारण आता वेळेचा विचार केला तर आपण पाहू शकाल 6 वाजलेले आहेत आणि आणखीन 3 मॅच. एका मॅचला आपण अर्धा तास घेतोय. 7:10 पर्यंत उजेडाचं सत्र असतं. मग तदनंतर वेळ कमी झाला की मग प्रॉब्लेम होतात. मग एखाद्या इनिंगला कुठेतरी विलंब होतो की आम्हाला चेंडू दिसला नाही. चांगली टुर्नामेंट असते आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मग चला विजयी संघाचं मात्र अभिनंदन.